नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्यासाठी नवीन माहिती घेऊन आली आहे। सरकारचं नवीन अपडेट आलं आहे। तर योजना आहे खास महिलांसाठी परत एकदा। तर ती योजना काय आहे? योजनेचं नाव आहे की महालक्ष्मी योजना। तर नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना आणि या योजनेची एवढी सर्वत्र चर्चा का होतीये ते आपण पाहूयात की नेमकी महालक्ष्मी योजना काय आहे। सरकारने परत महिलांसाठी एक आनंदाची बातमी योजना सुरू केली आहे, तर ते आपण जाणून घेऊयात। तर या योजनेची चर्चा होती आहे सर्वत्र। तर कालपासून अचानक महालक्ष्मी योजना चर्चेचा विषय बनली आहे। तर नेमके काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात की या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे, कोण यासाठी पात्र आहे। तर सध्या सोशल मीडियावर महालक्ष्मी योजनेची जोरदार चर्चा होत आहे। महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या याला महालक्ष्मी योजनेबद्दल जाणून घ्या। तर घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे माहीत असायला पाहिजे, तरच तुम्हाला महालक्ष्मी योजनेचा रातोरात मिळालेल्या लोकप्रियतेमागचा नेमकं कारण समजू शकेल। तर नेमकं याचं मागं काय कारण आहे? तर त्यांच्या जाहीरनाम्यातून घोषित केली आहे की महालक्ष्मी योजना एक योजना आहे। तर महाविकास आघाडीच्या घोषणेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनल्यास महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सरसकट महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये देण्यात येतील। तर ही योजना खूप फायदेशीर आहे गरजू लोकांसाठी। तर महालक्ष्मी योजना ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये देण्यात येतील असं घोषित करण्यात आलं असतानाच महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील सरसकट महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तर आणि इतकंच नव्हे तर स्वतः राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे महालक्ष्मी योजनेची सर्वत्र इतकी चर्चा होत आहे। तर ही अशी आहे घोषणा, म्हणजे महिलांना आता लाडकी बहीण योजनेमार्फत जे 1500 किंवा आता वाढवण्यात 2100 रुपये त्याऐवजी डायरेक्ट महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये दर महिना तुमच्या खात्यात येतील। तर महाराष्ट्रात जुलै 2024 पासून माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती। तर या योजनेला संबंध राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते। पण आत्तापर्यंत पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे। सगळ्यांना याचा लाभ मिळालाच आहे। तर निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा करण्यात आला आहे की नाही काही महालक्ष्मी योजना त्याच्याबद्दल। तर महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात प्रामुख्याने महिला, शेतकरी, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत। तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून घोषित करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच महालक्ष्मी योजना आहे। तर या महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना 3000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। तर ही आज सरकारची नवीन अपडेट आहे, नवीन योजना आहे महिलांसाठी, त्यामुळे तुम्ही याचा लाभ घ्यावा। हे कधी चालू होणार आहे याबद्दल आणखी सरकार नवीन अपडेट देत राहील, ते मी आपल्या YouTube चॅनलवर नक्की टाकेल। धन्यवाद।